आपले सर्वांचे विदर्भदूत यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। उरण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोहारा येथील 2 युवकांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या आरोपावरून दुसऱ्या गटाच्या तक्रारीवरून 2 युवकांना अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे। या निश्चितार्थ येथील लोहारा येथील सर्व बांधव इथं एका ठिकाणी जमलेले आहेत आणि त्या 2 युवकांना जे मारहाण केलेली आहे त्यांच्या निश्चितार्थ उरण येथील ठाणेदार गोपाल ढोले यांना निलंबित करा अशी मागणी यांच्याकडून करण्यात आलेली आहे। या ठिकाणी उरण येथील या 2 युवकांना मारहाण केलेल्याबद्दल सर्व समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। आपण सर्व पाहत आहे विदर्भदूत यूट्यूब चॅनल। नेमके आपण इथे सध्या आता नारेबाजी करत आहे आणि नेमकं हा प्रकरण काय आहे याबाबत आपण स्वतः या उत्तराला माहिती द्यावी। आहे कारण आहे स्टेटसबद्दल। विषय मुद्दा पहिला, स्टेटस हा शेगावचा होता। आमच्या पोरांनी ठेवल्यानंतर जी आमची माणसं आहेत त्यांनी यांच्यावर गुन्हे दाखल केले। गुन्हे कारण केले हे सांगा आम्हाला। छत्रपती शिवाजी महाराजचा पिक्चर बी तोच, छावा पिक्चर बी तोच। नेमकं कारण सांगा काय आहे? नेमकं कारण म्हणजे यांनी जे स्टेटस ठेवलेले आहेत गावाच्या मस्जिदचे, ते गावाच्या मस्जिदचे नाही आहेत, ते आहेत शेगावचे। शेगावचे असल्यामुळे या पोरांनी ठेवले। कसं आहे, मनसुख उत्साह जो आपल्या पोरामध्ये असते, शिवजयंती झाली साजरी आपली, स्टेटस ठेवा, हे ठेवा, ते ठेवा, त्याप्रमाणे आपल्या पोरांनी स्टेटस ठेवले आणि ढोले साहेबांनी यांना अटक केली। अटक केल्यानंतर यांनी अर्ध्या मधात गाडी थांबून मारहाण केली। मारहाण केल्यानंतर या ढोले साहेबाचं काय काम आहे, या पोरावर जसं ऑब्जेक्शन करणं, त्याचं काम करा, कारवाई करा, तुमच्या जे हिशोबात आहे ते करा। मारहाण करायचं काहीच काम नाही या पोराईले। आम्हाला इथून वसूल दिल्या गेली। आम्हाला आता तुमची काय मागणी आहे? मारहाण नको रे, मारहाण हे कोण? मारहाण ढोले साहेबांनी मारहाण केली। उरण ठाणेदार ढोले साहेबांनी मारहाण केली। दुसरा पुरावा कुठे आहे? दुसरा पुरावा हा वरती करणारे पर्चा फक्त डायरेक्ट मेन हेडलाईनला आलं पाहिजे। हेडलाईन दादा तुम्ही सरकार थोडंसं पाऊस पण थांबते। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।